नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंडिशनल जो इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्वाचा पार्ट, टेन्स मधला सर्वात महत्वाचा पार्ट कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतो. या व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशनल या ग्रामरच्या पार्टच्या अंतर्गत आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु कंडिशनल येण्या अगोदर मी अध्यापक प्रवीण विश्वनाथ बुगे, गव्हर्नमेंट एक्झाम स्ट्रॅटेजिस्ट, ज्या आपल्याला नॉन टेक्निकल एक्झाम्स येतात, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज असेल, ज्यामध्ये रिझनिंग असेल, जीके असेल, ॲप्टिट्यूड असेल, मॅथ असेल, त्याचबरोबर मराठी लँग्वेज, हे माझे एक्सपर्ट एरियाज आहेत. या व्हिडिओला पाहण्या अगोदर माझी सर्वांना अशी विनंती असेल, बोर्ड फॉर अपस्किल या ॲपवर जा. हा ॲप डाउनलोड करा. कारण या ॲपच्या डाउनलोडमध्ये तुम्हाला जर कंडिशनल वरचे MCQ जर सोडवायचे असेल ना, प्रथम MCQच्या पूर्वी कंडिशनल काय आहे, कंडिशनल कुणाला म्हटलं जातं इंग्लिश ग्रामर मध्ये, टेन्सेसचं त्याचं रिलेशन काय, जर समजलं तर हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपल्या गुगल प्लेवर जा, बोर्ड फॉर अपस्किल डाउनलोड करा. त्याच्या अंतर्गत इंग्लिशच्या सेशन्स मध्ये या व्हिडिओचा पहिला पार्ट जो दिलेला आहे तो पहा, नंतरच या पार्टला एंटर करा, म्हणजे आपल्याला तुम्हाला इझिली समजून जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या पार्ट मध्ये आपण मेन्शन केलं होतं की कंडिशनल सब्जेक्टिव्ह मूड जो काही आहे, ज्या मूड मध्ये आपण थोडस तुमच्या लक्षात आलं असेल, विश आहेत, डिझायर आहेत, त्याचबरोबर काही रिक्वेस्ट येतात, कमांड येतात, रिकमेंडेशन येतंय, प्रपोज येतंय, या गोष्टी याच्यामध्ये येतात. तरी छोटासा पाठ मुद्दाम रिव्हिजन घेतो. आपल्याकडे 4 टाईपचे कंडिशनल असतात. आता पहिली कंडिशनलची ग्रामॅटिकल टेन्स मधले कंडिशन्स काय आहे. आता या ठिकाणी पहा, इफ इट रेन्स वी विल हॅव टू कॅन्सल द पिकनिक. जर पाऊस आला तर आपल्याला पिकनिक कॅन्सल करावी लागेल. म्हणजे फर्स्ट कंडिशनल काय आहे, हा विल दिसतोय पहा. हा जो काही विल तुम्हाला इंडिपेंडेंट क्लॉज मध्ये काही दिसतोय, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये दिसतोय, आपण फ्युचर विषयी बोलतोय की ती गोष्ट होईल. तर याच्या इंडिपेंडेंट क्लॉज मध्ये जर विल यूज करायचा असेल तर यामध्ये आपण काय केलं जातो, हा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. ही एक कंडिशन्स आहे किंवा ही याची सिक्वेन्स आपल्या लक्षात असली पाहिजे. तीच गोष्ट सेकंड मध्ये उदाहरण पाहूया. इफ आय आर वी, मी जर तुझ्या जागी जर असतो, ही कंडिशन्स आहे. आणि काय विचारलेलं, आय वुड आस्क हर टू मॅरी. दुसरी कंडिशन काय येते याच्यामध्ये, मी तुझ्या जागी असतो याचा अर्थ आता तू तुझ्या जागी नाहीये, अनरियल पॉसिबिलिटीज आहे. इम्पॉसिबल इव्हेंट जर असेल तर या ठिकाणी आपण काय केलं जातं की वुड आस्क, वुड फॉलो, हा त्यामध्ये नेहमी हायपोथेटिकल कंडिशन्स किंवा आपण त्याला अनरियल कंडिशन दाखवली जाते. ही रचना कशी असेल, यामध्ये आपण जो काही घेणार आहोत, इधर वेअर घेणार आहोत किंवा तो पास्ट टेन्स असेल, आणि पास्ट टेन्स नंतर आपण इथे वुड आस्क घेणार आहोत किंवा वुड किंवा विवन फॉर्म असेल. हा झाला सेकंड कंडिशन. कंडिशन काय असणार आहे तर अनरियल किंवा हायपोथेटिकल कंडिशन असेल. थर्ड कंडिशन काय या ठिकाणी पहा, इफ वी हॅड गॉटन टू द एअरपोर्ट ऑन टाइम वी वुड हॅव कॉट आवर फ्लाइट. अगदी भूतकाळातली गोष्ट बोलतोय, जी गोष्ट आपल्याला पास्ट बद्दल आपण बोलतोय. जर आपण फर्स्ट आणि सेकंड जर कंडिशनल जर पाहिलं तर हा मोस्टली आपण फर्स्ट कंडिशनल बारकाईने तुम्ही पहा. फर्स्ट कंडिशनल बद्दल आपण सायंटिफिक फॅक्ट असेल, रिअल फॅक्ट असेल, त्याच्याबरोबर आपण स्टेटमेंट देतोय. हे लक्षात येते का तुमच्या? रिअल फॅक्ट, तर त्याचबरोबर काही सायंटिफिक फॅक्ट जर असेल तर आपली रचना कशी असेल की याच्यामध्ये इफ कंडिशनल मध्ये आपण यूज करणार आहोत तर सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि जो काही आपला मेन सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपण यूज काय करणार आहोत, फ्युचर टेन्स. तीच गोष्ट दुसरी कंडिशन किंवा सेकंड कंडिशन मध्ये काय होत आहे की याच्यामध्ये अनरियल किंवा हायपोथेटिकल किंवा आपण असं म्हणूया की अनरियल गोष्ट आपल्याला दिसून येते. तर या कंडिशन्स मध्ये आपण या ठिकाणी पास्ट टेन्स यूज केला जातो, आणि पास्ट टेन्स हा नेहमी फॉलो केला जातो. या सेकंड कंडिशन्स मध्ये आपण वुड आणि वी वन वापरला जातो. पण तीच जर कंडिशन थर्ड मध्ये पाहिली
तर या थर्ड कंडिशन्स मध्ये आपण काय पाहिलं जातं की ती गोष्ट होणं शक्य नाहीये, इम्पॉसिबल आहे, कुठलीही पॉसिबिलिटी नाहीये. तर याच्यामध्ये आपण वापरला जातो पास्ट परफेक्ट टेन्स आणि इट मस्ट बी द फॉलोड बाय. आपल्याला येतोय वूड, येतोय हॅव, येतोय आणि आपण बी ती फॉर्म वापरतो. हे महत्वाचं आहे. आणि झिरो कंडिशन म्हणजे काय, जी 100% होणारीच आहे. सायंटिफिक फॅक्टर्स तुम्ही लक्षात घ्या. मोस्टली कदाचित इथे आपण फर्स्ट कंडिशन सायंटिफिक फॅक्ट नाही नमूद करू शकत, पण झिरो कंडिशन जी काही आहे ती फक्त फक्त 2 + 2 = 4. If you cool water to 0 degree, it turns to the ice. ही झिरो कंडिशनच आहे. म्हणजे तुमच्या इफ स्टेटमेंट मध्ये पण तुमचं काय असणार आहे, सिंपल प्रेझेंट असणार आहे आणि याच्यामध्ये देखील काय असणार आहे, सिंपल प्रेझेंट असणार आहे. हे जर तुम्हाला बेसिक जर का आलं तर मला वाटतं येणारे आपल्याला फॉर्म्युले इझिली लक्षात येऊन जातील किंवा त्याच्यावर बेस्ट आपल्याला प्रॉब्लेम आपल्या लक्षात येऊन जातील. होपफुली मला पूर्णपणे अपेक्षा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागचा पहिला व्हिडिओ पहा, त्या व्हिडिओमध्ये अगदी सिंपल पद्धतीने मी मेन्शन केले की कंडिशनल म्हणजे काय. तो व्हिडिओ आपल्या ऍपवर आहे, तो जरूर पहा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करायची एक्झामच्या दृष्टीने, कंडिशनल मध्ये जे काही इफ येतं त्याच्यामध्ये कधीच विल आणि वूड वापरला जात नाही, कधीही यूज केला जात नाही. बहुतेक सेंटेन्स आली ना तर ती आपण ग्रामॅटिकली इनकरेक्ट असतं. एक्सेप्शन्स काय, की ज्या वेळेस आपण विलिंगनेस रिफर करतो, की इफ मध्ये, इफ क्लॉज मध्ये रिक्वेस्ट मेन्शन केली जाते, तेव्हाच आपण या ठिकाणी विल किंवा वूड वापरू शकतो. आता मिनिंग पहा, इफ यू विल कम धिस वे, म्हणजे या ठिकाणी जो काही ऑथर आहे तो त्याला रिक्वेस्ट करतोय, प्लीज प्लीज कम इन दिस वे. तेव्हाच आपण विल वापरणार आहोत, तेव्हाच हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. तीच गोष्ट, आय वुड बी ग्रेटफुल इफ यू वुड गिव्ह मी लिटिल. आता इथे इफ पहा, इथं वुड का वापरल्याचं मिनिंग काय होतं, प्लीज 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 गिव्ह मी लिटिल. होपफुली मला वाटतं विल आणि वुड हा आपण इफ कंडिशन मध्ये वापरत नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पण कधी एक्सेप्शन्स आहे, ज्यामध्ये आपण रिक्वेस्ट केली जाते, प्लीज आपण त्याला म्हटलं जातं. चलो आपण जाऊया क्वेश्चन्सला. क्वेश्चन आन्सर सेशन आपला सर्वात महत्वाचा असेल. वन बाय वन आपण क्वेश्चन्स पाहूया. पहिलं क्वेश्चन दिलं, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. पहिलं दिलंय, इफ सी हॅज द ॲबिलिटी सी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. पहा आपल्याला काय दिलंय, इफ सी हॅज द ॲबिलिटी सी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आपल्याला एरर फाइंड आउट करायची. यू कॅन आस्क हर इफ यू हॅव एनी डाउट. You won't go there if they don't invite me. You could get it if you will come early. हे इथे लगेच आपल्याला दिसतंय की अरे या इथं बिल दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथं सेंटेन्स करेक्शन करायचं आहे. इफ सी हॅज द ॲबिलिटी, आपण रिअल कंडिशन मध्ये बोलतोय, तर हा काय असला पाहिजे, रिअल कंडिशन्स मध्ये आपण काय वापरणार आहे, सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल प्रेझेंट वापरणार आहोत. रिअल, इफ सी हॅज द ॲबिलिटी सी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. त्याचे उत्तर पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय गरज आहे. तर आपण पहिलं जसं सांगितलं की याच्यामध्ये इथे बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे. इफ सी हॅज द ॲबिलिटी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, तर ते आपल्याला रियालिटी व्यक्त केलं जातं आणि ते कॉमा पण दिलेला आहे, हे बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय, यू कॅन आस्क हर इफ यू हॅव एनी डाऊट. आता याच्यामध्ये लगेच तुम्हाला लक्षात येतं की अरे, जर आपण हा कंडिशनल जर एंडला वापरत असेल तर या ठिकाणी कॉमा वापरायचा नसतो. म्हणजे या ठिकाणी कॉमा हा चुकीच्या ठिकाणी वापरलेला आहे, याला सुपरफ्लुअस असं म्हटलं जातं. आणि सेकंड जर पाहिलं, आय वोंट गो देअर इफ दे ओन इफ दे डू नॉट इन्व्हाइट मी. आता मिनिंग काय, इफ नंतर आपण डू नॉट यूज केलेला आहे. या ठिकाणी पहा, अजून एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला विल नॉट मेन्शन केलेलं आहे, इफ नॉट मेन्शन केलेलं आहे. म्हणजे इफ नॉट इज इक्वल टू अनलेस. वाक्यांची रचना करताना दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह वापरणं हे अपेक्षित नसतं, म्हणून आपण या ठिकाणी काय यूज करणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे जे काही सेंटेन्स कदाचित मी दुसरं तुम्हाला दिलं इथे, हर इफ जे काही तुम्हाला दुसरं सांगितलं, इथे कॉमा सांगितलं आणि थर्ड सेंटेन्स जे काही दिले तुम्हाला, इथला इफ कॅन्सल करून आपल्याला अनलेस यूज करायचं आहे. आणि शेवटचं सेंटेन्स जे काही दिलेले तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल. शक्यतो आपण याच्यामध्ये विल वापरलं जात नाही, अनलेस अनटिल देअर इज अ करेक्शन. चारही सेंटेन्स इझिली लक्षात आले असतील अशी मी अपेक्षा करतो. नेक्स्ट आपण सेंटेन्सला जातोय.
जो सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे त्याचे आपल्याला एरर काढायचे. आता काय दिलेलं आहे की याच्यामध्ये पार्ट दिलेले आहे की हा 1 पार्ट आहे, हा 2 पार्ट आहे, हा 3 पार्ट आहे, हा 4 पार्ट आहे आणि फाइंड आउट द एरर. चलो आपण पाहूया. इफ वी हॅड नॉट ब्रॉट, आता इथे काय दिलंय, इफ वी हॅड नॉट ब्रॉट, लगेच लक्षात येतं हॅड जर आला असेल, दोन पॉसिबिलिटी असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा पास्ट टेन्स असेल आणि याच्या ठिकाणी लिहिलेलं आहे दे हॅड डिसबिलीव्ह अस, दे हॅड डिसबिलीव्ह अस. तर या ठिकाणी सेंटेन्सचा मिनिंगही तुम्हाला कळाला पाहिजे आणि वापरही तुम्हाला कळाला पाहिजे. आता या ठिकाणी बारकाईनं काय दिसतंय, इफ वी हॅड नॉट ब्रॉट द एव्हिडन्सेस टू देअर नोटीस, मग या ठिकाणी काय सेंटेन्स असला पाहिजे, हे कंडिशनल कुठलं आहे, तर तुमच्या लक्षात येईल की सर हे कंडिशनल जे काही आहे ना, हे कंडिशनल येत आहे थर्ड कंडिशनलचं, आणि थर्ड जर कंडिशन असेल तर माझं उत्तर या ठिकाणी काय येणं गरजेचं आहे, तर माझं उत्तर या ठिकाणी येणं गरजेचं आहे वुड हॅव पास द एक्झामिनेशन. होपफुली या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दे वुड हॅव डिसबिलीव्ह अस, हे या ठिकाणी आपल्याकडे येणं गरजेचं आहे. तर यामध्ये इफ क्लॉज मध्ये आपण काय यूज करतो, हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे का, येस, हॅडचा नंतर हा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स दिसतोय, म्हणजे या ठिकाणी दे वुड हॅव डिसबिलीव्ड हे आपलं इथं आलं पाहिजे. होपफुली मी इथे मेन्शन केलंय दे वुड हॅव डिसबिलीव्ड, हे आपलं राईट असेल. चलो पहिला आपण पाहिला. 4 नंबर काय एरर दिली तुमच्या लक्षात आलं. इफ आय विल हॅव्हिंग द टाइम, लगेच लक्षात येतं. जसं मी पाहिलं इफ आय विल हॅव्हिंग द टाइम पाहिजे सुद्धा गरज नाहीये, इथं इफ नंतर हे विल सेंटेन्स वापरलं, म्हणजे एरर नंबर का आली, 1 आली. रिझन काय आहे, कंडिशनल जे काही सेंटेन्स यातून स्टार्ट होतं त्या ठिकाणी विल आणि वुड आपण वापरत नाही. ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे अनलेस अँड अंटिल देयर इज अ रिक्वेस्ट. नेक्स्ट येतं आहे इफ वी हॅव रीड द रिव्ह्यूज मोर केअरफुली we would have understood that hospital in the city rob people without giving any proper treatment. स्टेटमेंट थोडंसं लंबा आहे, तुम्ही जरा प्रयत्न करा. आता पहिल्यांदा तुमचं लक्ष जाऊ द्या इफ कंडिशनल. इफ कंडिशनल काय दिलेलं, पास्ट परफेक्ट टेन्स जर दिला असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये जो काही मेन सेंटेन्स येतं ते मेन सेंटेन्स मध्ये मला काय असलं पाहिजे, वुड हॅव अंडरस्टूड. या ठिकाणी लक्षात येतंय की या ठिकाणी वुड हॅव अंडरस्टँडचं आपल्याला जे काही दिसतंय अंडरस्टूड, येस हे तर आपल्या बरोबर वाटतंय, मग करेक्शन कुठं आहे, का नो करेक्शन्स आहे. जर या ठिकाणी आपण जर पाहिलं पहिलं सेंटेन्स पहा, पहिल्या सेंटेन्स मध्ये पहा इफ वी हॅव रीड द रिव्ह्यूज केअरफुली, या ठिकाणी इफ नंतर जो काही आपण पास्ट परफेक्ट वापरलेला आहे, वुड हॅव कधी येतोय इथे लक्षात घ्या, वुड हॅव अंडरस्टूड हा काय झालेला आहे तुमचा, वुड हॅव अंडरस्टूड जर येत असेल तर इथं आपल्याला काय पाहिजे, पास्ट परफेक्ट पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे वी हॅड येणं गरजेचं आहे आणि ती एररही आपण 1 नंबरला मेन्शन केली. इफ सी विल फिनिश इझिली लक्षात आलं असेल, इफ नंतर विल येत नाही, म्हणजे माझी एरर कुठल्या सेंटेन्स मध्ये असेल, ती सेंटेन्स किंवा सेंटेन्सचा जो काही पार्ट आहे 1 मध्ये असेल, तेही मी या ठिकाणी मेन्शन केलं. जर इफ कंडिशनल असेल तर या इफ कंडिशनलची जी काही रचना आहे आपण त्यामध्ये इफ मध्ये सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर वापरलं जातं जर रिअल कंडिशन जर असेल, आणि जर इमॅजिनरी कंडिशन असेल, सॉरी सायंटिफिक कंडिशन असेल तर आपण काय वापरतो, सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंट. नेक्स्ट येत आहे सी वुड हॅव ब्रॉट न्यू ड्रेसेस सो सी हॅड नॉट स्पेंट ऑल हर बोनस ऑन द शूज. मला वाटतं पाहताशी तुमच्या लक्षात आलं असेल. जर आपण थर्ड सेंटेन्स जर पाहिलं, थर्ड सेंटेन्स या ठिकाणी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सो सी सी वुड हॅव ब्रॉट न्यू ड्रेसेस, इथे काय आहे, सोच्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की जर सो च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे, कंडिशनल पाहिजे. कुठला कंडिशनल पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला इफ सी हॅड नॉट स्पेंट, म्हणून आपल्याला एरर नंबर 3 मध्ये दिसून येते. नेक्स्ट आहे she will probably shut down her business by next month if sales do not increase. हे
कंडिशन्स दिलेली आहे. इफ सेल्स डू नॉट इन्क्रीजेस सी विल प्रोबॅबली शट डाऊन हर बिझनेस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर बारकाईने लक्षात आलं, कुठे लक्षात येतंय, या ठिकाणी सी विल प्रोबॅबली शट डाऊन हर बिझनेस बाय द नेक्स्ट मंथ इफ सेल्स डू नॉट इन्क्रीजेस. म्हणजे या ठिकाणी सेल्स डू नॉट इन्क्रीजेसच्या ऐवजी आपलं स्टेटमेंट का घेणं गरजेचं आहे, का गरजेचं आहे, आपल्याला दिसून येतं की जो काही इंडिपेंडेंट क्लॉज आहे, जो काही मेन क्लॉज आहे, तो काय आहे, फ्युचर्स मध्ये दिलेला आहे. जर फ्युचर क्लॉज फ्युचर टेन्स मध्ये जर असेल, फ्युचर ऍक्शन जर असेल, तर जो आपला सबऑर्डिनेट क्लॉज येतो किंवा इफ क्लॉज येतो, तो नेहमी कुठल्या कंडिशन्स मध्ये पाहिजे, आपल्याला इधर प्रेझेंट किंवा तो प्रेझेंट परफेक्ट कंडिशन मध्ये पाहिजे. मोस्टली या ऑप्शन्स मध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे की तो आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंडिशन मध्ये पाहिजे, म्हणून आपण त्याला ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 आपण मेन्शन केलं. नेक्स्ट आहे, इफ आय हॅड नोन अबाउट दिस कॉम्पिटिशन. लक्षात येतं, प्रेझेंट परफेक्ट दिसून येत आहे. प्रेझेंट परफेक्ट जर असेल तर मला इथे लगेच दिसून येतं की हा सर मला इथे करेक्शन करणं गरजेचं आहे, म्हणून करेक्शन माझं पुढे आलं वुड हॅव पार्टिसिपेटेड. अगदी तो आपला पहिला व्हिडिओ जर पाहिला तर रूल्स तुमच्या लक्षात येतील. तरी देखील मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जे सिंपल पद्धतीने आपल्याला हे एक्सप्लेनेशन करता येतं किंवा शिकता येतं जर आपले रूल जर अधिक इलॅबोरेटली आपल्याला माहित असतील. नेक्स्ट येतं सी विल परफॉर्म. इथेच तुम्हाला सांगायची गरज नाही. विल परफॉर्म जर आला असेल तर इफ क्लॉज मध्ये आपण ते विल परफॉर्म करत नाही, म्हणून एरर नंबर 1 मध्ये ही सिंपल पद्धतीने आपण एरर काढतो. तुमच्या लक्षात येते का? त्यासाठी रूल माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इफ दिस चेंजेस इन एग्रीमेंट he had been informed to us earlier, we could have given it a second thought. What if this change in agreement had been informed? त्यातला इंडिपेंडंट क्लॉज कुठला, डिपेंडंट क्लॉज कुठला, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. व्हॉट इफच्या ऐवजी आपण या ठिकाणी दोनच केस यूज करू शकतो, आयदर इफ किंवा इफ. म्हणजे इथे काय झालेलं आहे, व्हॉटची गरज नाहीये, कंडिशनल फॉर्म इफ दिस चेंजेस इन अग्रीमेंट हॅड बीन इन्फॉर्म टू अस अर्लियर वी वुड हॅव गिवन. हे स्टेटमेंट तुम्ही आपल्याला माहिती, म्हणून आपल्या स्टेटमेंट नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिसतंय, एरर आपल्याला स्टेटमेंट नंबर 1च्या 1 पार्ट मध्ये, if Mamta was able to create the job and reverse the exodus of talent from the Bengal, she will truly say. लगेच आपल्याला इथे लक्षात येतंय, इथे जर वॉज जर दिला असेल तर आपल्याला या ठिकाणी करेक्शन करणं गरजेचं आहे. करेक्शन कुठं सेकंड मध्ये करणं गरजेचं आहे का? ममता वॉज, सी विल, दोन्ही गोष्टी. जर इथं कंटेक्स्टली जर विल जर असेल तर आपल्याला कळतं की नाही यार, विल कधी होतो, जर आपण या ठिकाणी प्रेझेंट घेतला असेल तर. ही दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. पण आपण जर विल जर घेतला असेल तर सेकंड मध्ये, सबऑर्डिनेट मध्ये किंवा आपण मेन क्लॉज मध्ये, तर आपला इफ क्लॉज हा प्रेझेंट टेन्सनीच असतो. त्यामुळं जो काही वॉज हा फर्स्ट पार्ट दिलेला आहे तो आपला काय केला पाहिजे, प्रेझेंट मध्ये दिला पाहिजे. का? जर सिंपल प्रेझेंट आणि फ्युचर टेन्सची जोडी जी काही बसते ती फर्स्ट क्लास मध्ये बसते, फर्स्ट कंडिशनल मध्ये बसते, ते आपण या ठिकाणी मेन्शन केलं किंवा तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो. चला, काही स्टेटमेंट दिलेलं आहे, यातलं कुठलं बरोबर आहे, हे अगदी सिंपल प्रश्न आहे. इफ ही स्टडीड मोर, लगेच लक्षात येतं, इफ ही स्टडीड मोर पास्ट मध्ये आला, वुड पास यूज करायचा, विल पास यूज करायचा, वुड हॅव पास यूज करायचा, हे तुमच्या लक्षात आलं असेल की नाही सर, पास्ट आला म्हणजे इथं वुड आणि फर्स्ट यूज केलं. आय वुड लोअर द टॅक्सेस. इफ विल बिकम, वॉज बिकम, वेअर बिकम, हॅड बिकम, तर लक्षात आलं असेल वुड लोअर द टॅक्सेस मध्ये आपल्याला पास्ट टेन्स येणं गरजेचं आहे, म्हणजे इफ आय वेअर द प्रेझेंट. नेक्स्ट येते, इफ दे हॅड मोर मनी. इफ दे हॅड पास्ट जर असेल तर आपण इथेही काय घेणार आहे, पास्ट घेणार आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला वुड ऑप्शन येईल. इफ यू हॅड नोन, लगेच लक्षात येतं, इफ हॅड नोन जर असेल तर मला बाकीचे पाहण्याची गरज नाही, मला या ठिकाणी काय यायला पाहिजे, वुड हॅव डिसाइडेड. शेवटचं जे काही स्टेटमेंट येत आहे की या ठिकाणी आपल्याला 5 स्टेटमेंट, जॉन वुड हॅव फाउंड न्यू जॉब इफ सी, या ठिकाणी वुड हॅव फाउंड जर असेल तर मला लगेच कळतं की माझं जे काही आहे थर्ड पार्टिसिपेशन यायला पाहिजे, जी भूतकाळातली इम्प्रॅक्टिकल 101% न घडणारी घटना आहे ते मला या ठिकाणी येणं
गरजेचं आहे. अजून आपण एक काही 10 क्वेश्चन्स घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की नक्की कंडिशनर हे कसं पद्धतीनं वर्कआउट करतात. आता या ठिकाणी पहा, इफ आय हॅव इनफ मनी आय वुड बॅकपॅक अराउंड अ युरोप बट अनफॉर्च्युनेटली आय ब्रोक. आपल्याला हे सेंटेन्स दिलेले आहेत, अंडरलाईन पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसून येतं आणि आपल्याला असं मेन्शन करायचं आहे की जो काही खाली ऑप्शन्स दिलेला आहे तो फर्स्ट ओरिजिनल आहे, नादर जे काही 3 डिफरंट ऑप्शन्स दिलेले आहे की कुठला बेस्ट आहे. ऑप्शन ए मोस्ट ऍप्रोप्रिएट असेल तर तो मेन्शन करा. त्या पद्धतीने आपल्याला वर्कआउट करायचे आहे. चलो, आपल्याला पहिलं आणि दुसऱ्या मधला काय फरक दिसतो हे तुम्ही लक्षात घ्या. इफ आय हॅड द मनी आय वुड, इथे वाचतानाच तुम्हाला लक्षात असलं पाहिजे कुठलं स्टेटमेंट माझ्याकडे येणं गरजेचं आहे. हॅड इनफ मनी, आपल्याला इथे काय आलं पाहिजे, वुड बॅक हे सेंटेन्स आलं पाहिजे. तसं मी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन जरूर वाचा. नेक्स्ट आहे सो यू वुड हॅव बीन देअर, इथे लक्षात घ्या वुड हॅव बीन थर्ड फॉर्म आहे म्हणजे मला या ठिकाणी हॅड नॉट बीन यायला पाहिजे का, का या ठिकाणी पास्ट परफेक्ट यायला पाहिजे. हे जर माझ्या लक्षात आलं तर मलाही हा रूल लक्षात येतो. मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन जरूर वाचा. थर्ड जो काही पार्ट येतो, थँक यू फॉर हेल्पिंग मी स्टडी, इफ यू हॅड नॉट ट्युटर मी आय वुड पास. हॅड ट्युटर मी, हॅड नॉट ट्युटर मी, जर हा दिला असेल तर मला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की मी या ठिकाणी काय वापरू, वुड हॅव फेल्ड वापरू, वुड हॅव फेल्ड द टेस्ट वापरू. या दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसून येतं की मग सर याच्यात काय फरक आहे, याच्यामध्ये काय फरक आहे. दोघांच्यातला फरक तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिसून येतोय. या ठिकाणी डिडंट आहे जो आपल्या क्वेश्चन्स मध्ये एक्सपेक्टेड नाही. नेक्स्ट येतोय फोर्थ पार्ट, इफ यू एक्सरसाइज मोर आय विल बी मच मोर फिट अँड आय विल नॉट हॅव मेनी हेल्थ प्रॉब्लेम्स. इफ आय एक्सरसाइज म्हणजे इथं आपल्याला पास्ट टेन्स आला पाहिजे. पास्ट टेन्स कशामध्ये येतोय तो बारकाईनं पहा. इथे पास्ट टेन्स येतोय पण इथे काही करेक्शन दिसतंय, इथेही तुम्हाला काहीतरी करेक्शन दिसतंय. म्हणजे माझं जे काही उत्तर येणार आहे ते 3 किंवा सी येणार आहे. नेक्स्ट आपल्याला एक्सप्लेनेशन जरूर वाचा, व्हिडिओ स्टॉप करा, एक्सप्लेनेशन वाचा, पहिला व्हिडिओ जरूर पहा, असं म्हणेल. It is too bad Sundar Raman is not with us. If he was here, was here. इथं वाज जर आला असेल तर आपल्याला कुठे जायचं मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे, इट इज टू बॅड बॅड सुंदर रमन इज नॉट विथ अस. इथं बॅड, इट इज टू म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट आला असेल तर आपल्या करेक्शन कुठं विचारलंय, ते वॉज मध्ये विचारलेलं आहे. मग काय येणं गरजेचं आहे, इट्स टू बॅड सुंदर रमन इज नॉट अस. इफ ही वॉज हिअर ही कॅन ट्रान्सलेट, वॉज हिअर ही कॅन ट्रान्सलेट, तर आपल्याला लगेच लक्षात येतं इथं वर आणि काय पाहिजे, कुड पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा राईट येणं गरजेचा आहे. नेक्स्ट आहे स्टॉप आस्किंग मी व्हॉट माय वाईफ ब्रॉट यू फॉर यू yesterday even if I knew what she brought you I would not tell you. दोन विचारांचा संवाद, थोडासा मजा मस्करीचा संवाद आहे, तरी आपल्या दृष्टीने एक्झाम महत्वाची आहे. आपल्या दृष्टीने आपल्याला विचारलेलं आहे की एरर कुठल्या लाईन मध्ये आहे. आता एरर जर कुठल्या लाईन मध्ये जर असेल तर तुम्हाला लक्षात येते इवन इफ आय नो व्हॉट सी ब्रॉट मी, या ठिकाणी लक्षात घ्या इफ आय नो. इथे जर नो जर आपल्याला असेल तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे आपण या ठिकाणी कुठलं सेंटेन्स यूज करायचं. इथे जर नो असेल, इथे वुड नॉट टेल असेल, तर मला वाटतं या ठिकाणी द बेस्ट सेंटेन्स जो काही येतोय बाकीचं हे सेम सेंटेन्स येईल. इथं जर इफ आय न्यू असेल तर इथं आपल्याला हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन नंबर सी येणं आपल्याला अपेक्षित आहे, तो मी मेन्शन केलेला आहे. नेक्स्ट येत आहे 7 number. My business trip to Los Angeles lasted only 2 days. If the trip had been longer. या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे had been longer असेल तर could दिला असेल तर could have visited येत आहे का, तर हे could have visited जर येत असेल तर आपलं हे उत्तर जे काही येणं गरजेचं आहे ते आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी पहा had been longer दिलेलं आहे, या ठिकाणी could have visited म्हणजे ऑप्शन नंबर मध्ये डी ऑप्शन या ठिकाणी नेक्स्ट आहे आय एम सॉरी आय डिडंट नो यू वेर allergic to chocolate and I know inverted types of questions. Had I know I would make you
व्हॅनिला बर्थडे. हॅड आय नो, प्रेझेंट परफेक्ट जर आला असेल तर आपल्याला कळतं या ठिकाणी वुड हॅव, हे जे काय आपल्याला दिसून येतं हे वुड हॅव आपल्याकडे पुढे दिसून येतंय. तर ऑप्शन नंबर मध्ये किती सिंपल पद्धतीने आणि किती फास्ट होत आहे, जर तुम्हाला रूल माहित असेल तर हे लक्षात घ्या. नवं पहा, इफ आय कुड गो एनिवेअर इन द वर्ल्ड आय विल गो. लगेच लक्षात येतं इथं कुड दिलेला असेल तर आपल्याला इथं काय चेंज करणं गरजेचं आहे, तो पास्ट टेन्स मध्ये जाणं गरजेचं आहे. आणि जर पास्ट टेन्स मध्ये जायचं असेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन दिसून येतं, तो वुड गोचा दिसून येतो. आजचा लास्ट क्वेश्चन जो काय असेल, इफ यू ट्राईड अंडरस्टँड, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं की अंडरलाईन नाही दिलेली पण या ठिकाणी ट्राईड दिलेलं आहे. इथं लगेच तुम्हाला लक्षात येतं की नाही सर, जे आपल्याला एरर या ठिकाणी जे काही असणार आहे ती याच्यामधला डी जे काही स्टेटमेंट आहे, इफ यू ट्राईड अंडरस्टँड द कन्सेप्ट इन द क्लास, पास्ट टेन्स येत आहे, यू नॉट ओनली रिमेंबर इट बट ऑल्सो या ठिकाणी कॅन सुद्धा पास्ट टेन्स मध्ये जातं, कुड पुट इट टू यूज व्हाईल सॉल्विंग द डिफिकल्ट प्रॉब्लेम्स. ऑलमोस्ट माय डिअर फ्रेंड, हा व्हिडिओ कंडिशनलचा होता. याच्यामध्ये कंडिशनल बेस्ट टेन्सेस बेस्ट एक्सरसाइज केली, त्याचं एक्सप्लेनेशन केलं. हा व्हिडिओ तेव्हा जर तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्ही बारकाईने याचा पहिला व्हिडिओ आपल्या बोर्ड फॉर अपस्किलच्या इंग्लिश सेशन मध्ये दिलेला आहे. त्यामुळं लगेचच्या लगेच हा व्हिडिओ संपल्यानंतर खाली लिंक दिलेली, लिंक मध्ये जा. हा बोर्ड फॉर अपस्किलचा ऍप डाउनलोड करा. काही फ्री व्हर्जन्स आहेत, काही फ्री व्हर्जन म्हणण्यापेक्षा काही फ्री कंटेंट आहे, त्याचा जरूर अनुभव घ्या. मे बी इट मे बी रिलेटेड विथ अपस्किलिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. तर ह्या जरूर याचा यूज करा आणि याचा यूज केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट हे ट्रिमेंडस भेटले असतील. मला पूर्णपणे खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल.